नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. मिळणार मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढ करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महत्त्वपूर्ण सुधारित शासनाने दिनांक 4/6/2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दिनांक 18/5/10 व दिनांक 24/5/2010 रोजीच्या संदर्भ दिन अधिसूचनानुसार सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत ₹10 लाख अनुज्ञेय करून त्यानुसार फरकाची रक्कम पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांना अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर सदरील अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या दिनांक 29/3/18 पासून सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत ₹20 लाख इतकी करण्यास व केंद्र शासन यापुढे ज्यावेळी सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करेल व ती त्यावेळी अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मर्यादेत वाढ करताना निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रकरणाची सर्वकष तपासणी वैद्यकीय अधीक्षक महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई व संचालक महारा काव्य सोसायटी परळ मुंबई यांच्याकडून केल्यानंतर संबंधित प्रकरणात सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान प्रदान केले जाईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे. तसेच राज्य सरकारने सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानापोटी केलेल्या खर्ची प्रतिपूर्ती राज्य कामगार विमा महामंडळाकडून वेळीच प्राप्त होईल याची खातरजमा माहिती महारा काव्य सोसायटी परळ मुंबई यांनी करून त्याबाबत अहवाल शासनात पाठवण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती उपदान संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.